नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण MPSC बाबत सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत। कारण की MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आता E-KYC करण्याची गरज आहे आणि ती E-KYC केव्हा करायची आणि कशी करायची याबद्दल आपण यामध्ये सांगणार आहोत। हे आयोगाचं परिपत्रक आहे। दिनांक 20 जून 2025 या रोजी प्रसिद्धीपत्रक आलेलं होतं आणि यामध्ये विषय होता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये उमेदवाराच्या खात्याची म्हणजे प्रोफाईलची KYC करण्याबाबत। KYC मीन्स नो युअर कस्टमर। तर KYC करण्याच्या एकूण आपल्याला 4 पद्धती दिलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली पद्धत आहे आधार ऑनलाईन E-KYC आणि आधार ऑनलाईन E-KYC करण्यासाठी नियम दिलेले आहेत। फर्स्ट नियम, आधार आधारित ऑनलाईन E-KYC करण्याकरिता उमेदवाराला त्याच्या खात्यामधील आधार ऑनलाईन E-KYC हा पर्याय निवडावा लागेल। नंबर 2 मध्ये सांगलेलं आहे आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनीवर प्राप्त एका वेळेचा परवलीचा शब्द म्हणजे OTP च्या आधारे संमती देऊन उमेदवाराला आधार प्रमाणीकरण करावे लागेल। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रस्तुत पद्धतीने यशस्वीपणे KYC पूर्ण होण्यासाठी उमेदवाराचा आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक कार्यरत असणं आवश्यक आहे। म्हणजे आपल्याला आधार E-KYC जर करायचं असेल तर आपल्याला आपल्या ईमेलला आणि आपण जे आयोगाचा फॉर्म भरताना जे मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे तो दोन्ही नंबर एकच असणे। जर तो दोन्ही नंबर जर एकच असेल तर आपल्याला आधार ऑनलाईन E-KYC करता येते, अन्यथा आपल्याला दुसरे पर्याय वापरावे लागतात। परंतु सर्वात सोपा पर्याय आधार ऑनलाईन E-KYC आहे। उर्वरित जे 3 पर्याय आहेत ते माझ्या मताने थोडे कठीण आहेत, जसे की आधार ऑनलाईन पेपरलेस डिजिटल KYC, 3 नंबरचे आधार ऑफलाईन पेपर आधारित KYC आणि जे 4 नंबरचे नॉन आधार ऑफलाईन KYC। या सर्व पर्यायापैकी सर्वात सोपा पर्याय तर नंबर 1 चा आहे आणि तो पर्याय म्हणजे आधार ऑनलाईन E-KYC हा पर्याय आहे। फक्त आपल्याला आधार ऑनलाईन E-KYC करण्यासाठी आपल्या फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर आणि जो आधार कार्डाला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर, दोन्ही आपल्याला मोबाईल नंबर एकच पाहिजे आणि दोन्ही मोबाईल नंबर एकच असतील तर आधार ऑनलाईन E-KYC आपण हे लवकरात लवकर आपल्याला करता येईल। परंतु आधार ऑनलाईन ही KYC केव्हापासून करायची आहे त्याची पण आयोगाने डेट दिलेली आहे। ती डेट म्हणजे जसे की ती डेट म्हणजे उमेदवाराच्या ओळख पडताळणी संदर्भात प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक 15 जुलै 2025 पासून करण्यात येईल। दिनांक 15 जुलै 2025 पासून कोणत्याही पदभरती करता आयोगाकडून प्रसिद्धी जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याकरिता KYC प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही। म्हणजे आपल्याला KYC आता नाही करायची आहे तर आपल्याला ती दिनांक 15 जुलै 2025 पासून सुरू करायची आहे। जेव्हा आयोगाची स्टार्ट होईल तेव्हा पण आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत, परंतु सध्याला तसा कोणताही
पर्याय उपलब्ध नाही आणि दिनांक 15 जुलै 2025 पासून आपल्याला EKYC करायचे आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी EKYC केलेली आहे त्याच विद्यार्थ्यांना इथून पुढे आपल्याला कोणत्याही आयोगाचा फॉर्म भरता येईल, जे की पुढच्या जे एक्झाम होणार आहेत, जसे की कंबाईन 2025-26ची होणार आहे, त्यानंतर अनेक परीक्षा येणार आहेत. या सर्व परीक्षासाठी आपल्याला EKYC जरुरी असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी EKYC केलेली नसेल अशा विद्यार्थ्यांना पुढे आयोगाचा फॉर्म भरता येणार नाही आहे. आणि आपण एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एक सामान्य विज्ञान यासाठी MPSC कंबाईन सामान्य विज्ञान 9 नोव्हेंबर 2025 या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण सामान्य विज्ञान या विषयाची बॅच स्टार्ट करत आहोत. आपलं टार्गेट असेल 9 नोव्हेंबर 2025 आणि यामध्ये जे सायन्सचे आपल्याला 20 क्वेश्चन विचारण्यात येतील, त्यामध्ये मॅक्झिमम 18 क्वेश्चन, कमीत कमी 18 क्वेश्चन बरोबर येण्याची आपण तयारी करून घेणार आहोत. जर कोणाला हे सामान्य विज्ञान या विषयाचे लेक्चर पाहिजे असतील, व्हिडिओ पाहिजे असतील, तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकनला प्रेस करावे. आपण सामान्य विज्ञान याची तयारी पूर्णपणे करून घेणार आहोत आणि ते फक्त MPSC कंबाईन यासाठी असेल. यामध्ये आपण 2015 पासून जे 2024पर्यंत जेवढे आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व डिस्कशन करणार आहोत. त्याचे सर्व आपण ॲनालिसिस पण करणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण रोज एक चॅप्टर्स आणि काही आयोगाचे क्वेश्चन पाहणार आहोत. धन्यवाद.